चला आपण कालच्या तासिकेला मापन व महत्व वापर मध्ये किलोग्रॅमचं रूपांतर सेंटीग्रॅम मध्ये कसं करायचं, मिलीग्रॅम मध्ये कसं करायचं, हेक्टोग्रॅम मध्ये कसं करायचं हे शिकलो, बरोबर. आता त्याच्यावर आधारित काही उदाहरणं हे आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे बघा. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. एका वहीची जाडी 5 मिलीमीटर आहे, तर वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेंटीमीटर असेल. बघा अगदी सोपा प्रश्न आहे. काय केलेला आहे, 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. मग आता बघा 12 डझन वह्या, 12 डझन वह्या. मग 12 डझन वह्या त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की एक डझन वही बरोबर किती होते रे, तर एक डझन वही बरोबर 12 वह्या होतात. बघा किती होतात, 12 वह्या. ठीक आहे. मग 12 डझन वह्या म्हणल्यानंतर किती होतात, 144 वह्या होतात, बरोबर आहे. मग हे 144 वह्या झाल्या. आता एका वहीची जी जाडी आहे ती किती आहे, 5 मिलीमीटर आहे. म्हणजे एक वही ही 5 मिलीमीटर झाली, त्याच्यावरती दुसरी वही ठेवली किती, 5 मिलीमीटर होईल. म्हणजे खालची 5 मिलीमीटर आणि वरची 5 मिलीमीटर किती झाली, अशी 10 मिलीमीटर झाली, बरोबर. मग 10 मिलीमीटर झाली याचा अर्थ काय झाला, अशा एकूण 144 वह्या, एकावर एक 144 वह्या ठेवलेले. प्रत्येक वहीची जाडी जी आहे ती किती आहे, 5 मिलीमीटर आहे. मग काय करावं लागेल, 144 गुणिले 5 करावं लागेल, बरोबर. मग 5 चौक 20 ला 0, हातचे आले 2, 5 चौक 20 आणि 2, 22 ला 2, हातचा आलेला आहे 2, पुन्हा 5 1 5, 5 आणि 2 7, म्हणजे 720 काय झालेलं आहे, मिलीमीटर. हे याचं उत्तर आहे. मग ज्यावेळेला आपण पर्याय बघतो त्यावेळेला मिलीमीटर आहे का, पर्याय क्रमांक 2 मिलीमीटर, 720 मिलीमीटर या ठिकाणी पर्याय आहे. म्हणून याचं उत्तर हे 720 मिलीमीटर असं येणार आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला मिलीमीटर मध्ये दिलेलं आहे, परंतु इथं काय सांगितलेलं आहे की उंची त्याची कशामध्ये सांगितलेली आहे, सेंटीमीटर मध्ये सांगितलेली आहे. मग हे 720 मिलीमीटर जरी येत असलं तरी याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. मग आपल्याला माहित आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर होतात. बघा 10 मिलीमीटर, बरोबर. मग याचं जर आपल्याला सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं म्हणजे 720 ला जर आपण 10 ने भागलं तर हे 0 गेलं, हे 0 गेलं, म्हणजे 72 सेंटीमीटर हे याचं अचूक उत्तर असणार आहे. आणि हे उत्तर कुठं आहे, तर हे उत्तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी सेंटीमीटर आहे. आता हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत, परंतु आपल्याला सेंटीमीटर मध्ये विचारल्यामुळे पहिलं उत्तर बरोबर, दुसरं चुकलं, बरोबर. काय सांगितलं बघा, किती किलोमीटर बरोबर 68,000 मीटर. अगदी सोपं आहे. काय आहे, आपल्याला माहित आहे की 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, 1 किलोमीटर, बरोबर. आता काय करायचं, मग त्या 68,000 जे आहे या 68,000ला 1000 न काय करायचं, भागायचं, बरोबर. मग हे 3 शून्य गेले, हे 0 गेले, किती राहिले, 68 किलोमीटर राहिले. बघा 68 किलोमीटर, बरोबर. म्हणजे 68 किलोमीटर म्हणजे 68,000 मीटर. आणि 68 हा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण, 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास 5.5 मीटर येईल. आता एक लक्ष घ्या, 10.5 म्हणल्यानंतर काय आहे, 10.50 हे मीटर. ठीक आहे, म्हणजे 10.5 मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, पाऊण मीटर घेतलं. पाऊण मीटर म्हणजे 75. मग या ठिकाणी 0.75 घेतलं, बरोबर. आता याची काय म्हणतं, याच्या बेरजेतून, मग यांची बेरीज करून घेऊयात. मग बघा 5 5 आलं, 7 आणि 5 12 2 आलं, एक हात आला या ठिकाणी, म्हणजे 11.25 मीटर झालं, बरोबर. मग आता काय म्हणतं इथं, 11.25 यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास 5.5 मीटर उरतील. मग आपल्याला काय करायचं, याची बेरीज जी आली ती किती आलेली, 11.25 आलेली. मग 11.25 या ठिकाणी आपण घेतलं आणि त्याच्यामधून 5.5 म्हणजे 5.50 हे काय केलं, वजा केलं, बरोबर. मग बघा 5 मधून 0 गेले, 5 राहिले. त्याच्यानंतर 12 मधून 5 गेले, 7 राहिले. त्याच्यानंतर बघा 10 मधून 5 गेले, 5 राहिले. म्हणजे 5.75 याचाच अर्थ 5.25 मीटर. किती होतं, 5.25 मीटर. मग 5.25 कुठं आहे, तर बघा 5.25 हे या ठिकाणी आहे, बरोबर. अगदी सोपं आहे. तर याच्या पुढचं उदाहरण बघा, मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी 25 किलोमीटर 500 मीटर प्रवास बोटीनं केलेला आहे. कशाने केलेला आहे, तर बोटीनं केलेला आहे. ठीक आहे, हा प्रवास केलेला आहे बोटीने.
220 किलोमीटर प्रवास रेल्वेने केलेला बघा. 220 किलोमीटर प्रवास रेल्वेने केला आहे आणि 175 किलोमीटर 750 मीटर प्रवास बसनं केला आहे. तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला? आता गणित वाचलं. गणित वाचल्यानंतर आपल्याला काय समजलं की बोट आणि बस या दोघांचा मिळून प्रवास किती झाला आणि तो प्रवास रेल्वेने केलेल्या प्रवासापेक्षा कितीने कमी अधिक जास्त आहे ते आपल्याला काढायचे. मग सगळ्यात अगोदर काय करावं लागेल? बोट आणि बस यांच्या प्रवासाची बेरीज करून घ्यावी लागेल. बरोबर. मग आता बोटचा प्रवास बघूयात. बोटीचा प्रवास तो किती आहे रे? 25 किलोमीटर आणि 500 मीटर. ठीक आहे. आणि बसचा प्रवास किती आहे बघा. बसचा प्रवास तो किती आहे? 175 किलोमीटर आणि 750 मीटर. आता या दोन्हीची बेरीज करून घ्यायची बघा. या दोन्हीची बेरीज करून घ्यायची. मग 0 0 0 आणि 5 मिळून होतात 5. 7 आणि 5 1200 2 हा चालेला आहे 1. 5 आणि 5 10 आणि 1 1100 1 हा चाला 1. 10 0 हा चाला 1 आणि या ठिकाणी 2. म्हणजे बोट आणि बस या दोन्हीतून जो प्रवास केला तो किती झालेला आहे? 201 किलोमीटर आणि 250 मीटर. बरोबर. आता काय करायचं आहे आपल्याला? तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला? मग रेल्वेचा प्रवास किती आहे? 220 किलोमीटर आहे मित्रांनो. म्हणून 220 किलोमीटर आणि 0 मीटर. ठीक आहे. आणि बोट आणि बसचा प्रवास 201 किलोमीटर आणि 250 मीटर. आता याची काय करायची? वजाबाकी करायची बघा. मग बघा 0 मधून 0 गेले 0 राहिले. 10 मधून 5 गेले 5 राहिलेले आहेत. त्यानंतर 9 मधून 2 गेले 7 राहिले. त्यानंतर पुन्हा इथं 9 मधून 1 गेला खाली राहिले 8. त्याच्यानंतर 81 1 0 0 म्हणजे 18 किलोमीटर आणि 750 मीटर. तो पर्याय काय राहणार आहे? 18 किलोमीटर आणि 750 मीटर राहणार आहे बघा. काय राहणार आहे? मीटर. मग हा पर्याय कुठं आहे रे? तर हा पर्याय बघा. हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. ठीक आहे. याच्यानंतर याच्या पुढचं गणित बघा. 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता बघा किती ठिकाणी कापलेली आहे? ती 6 ठिकाणी कापलेली. आता या ठिकाणी एक काडी आहे. आता या काडीला मी एका ठिकाणी तोडतो. ठीक आहे. या एका ठिकाणी मी तोडली. मग एका ठिकाणी तोडल्यानंतर याचे किती तुकडे झाले? किती तुकडे झाले? 2 झाले. बरोबर आहे. तसंच 2 ठिकाणी तोडल्यानंतर 3 तुकडे होतात. 4 ठिकाणी तोडल्यानंतर 5 तुकडे होतात. बरोबर. मग आता या ठिकाणी 6 ठिकाणी तोडलेली आहे किंवा 6 ठिकाणी कापून घेतलेली आहे. मग 6 ठिकाणी कापली म्हणजे तिथे तुकडे जे आहेत ते किती होतील? 7 तुकडे होतील बघ. बरोबर. मग काय करायचं? प्रत्येक तुकड्याची लांबी आपल्याला विचारली. मग काय करायचं? एकूण लांबी जी आहे ती एकूण लांबी घ्यायची या ठिकाणी. हे एकूण लांबी घेतली आणि तिला काय केलं? तर एकूण तुकडे किती होणार आहेत? 6 ठिकाणी कापली म्हणजे 7 तुकडे होणार आहेत. म्हणून या 7 न काय करायचं? याला भागायचं. ठीक आहे. आता बघा 7 1 7 7 7 42 म्हणजे या ठिकाणी आले 6000. मग हे 6000 काय आलेलं आहे? तर हे मिलीमीटर आलेलं आहे. मग 6000 मिलीमीटर हा पर्याय आपल्याला इथे दिसतोय का? या ठिकाणी 600 मिलीमीटर आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. 700 मिलीमीटर हा पर्याय सुद्धा होऊ शकत नाही. हा पर्याय होऊ शकत नाही. 6 मीटर आणि 7 मीटर मग 7 मीटर पण होऊ शकत नाही. मग 6 मीटर होतो बघा. काय होतो? 6 मीटर हा पर्याय या ठिकाणी होणार आहे. आता हा 6 मीटर पर्याय कसा होणार आहे? काल आपण जे शिकलो त्याप्रमाणे बघा. आता या ठिकाणी जर आपण किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. ठीक आहे. आता हे काय आहे? 6000 मिलीमीटर आले. बरोबर. आणि या ठिकाणी मात्र मीटर मध्ये दिलेला आहे. मग आता बघा या ठिकाणी जर 6000 आहे तर सेंटीमीटर मध्ये करत असताना किती होणार आहे? 6000 गुणिले 1/10 म्हणजे हे 1 0 घेतलं म्हणजे या ठिकाणी 600 राहिलेले आहेत. पुन्हा डेशी मध्ये 600 गुणिले 1/10 केल्यानंतर 60 राहिलं मित्रांनो. या ठिकाणी 60 राहिलं आणि मीटर मध्ये 60 भागिले 10 करा म्हणजे हे 0 गेलं हे 0 गेलं म्हणजे किती राहिलं? 6 मीटर या ठिकाणी राहिलेलं आहे. बरोबर. म्हणून या ठिकाणचं जे 6 मीटर आहे हे 6 मीटर याचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्याला जे पर्याय आहेत हे वेगळ्याच
एककामध्ये दिलेले असतील त्यावेळेला अशा प्रकारे काय करायचं, त्याचं रूपांतर करून पाहायचं. समज दोन खांबाची उंची अनुक्रमे 117 सेंटीमीटर व 105 सेंटीमीटर आहे. जर दोन खांब एकमेकाला जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती? किती सोपं आहे बघा. हा एक खांब आहे, या एका खांबाची उंची किती आहे? 117 सेंटीमीटर आहे. आणि हा दुसरा एक खांब आहे, याची उंची किती आहे? याची उंची 105 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, किती आहे? 105 सेंटीमीटर. आता हे दोन खांब करायचे आहेत, काय करायचे आहेत तर हे दोन खांब एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे हा 117 आणि त्याच्या खाली 105 असे हे दोन खांब काय करायचे आहेत? एकमेकाला जोडून घ्यायचे. म्हणजेच 117 सेंटीमीटर आणि 105 सेंटीमीटर अशा प्रकारे हे जोडून घेतल्यानंतर हा पूर्ण खांबाची आपल्याला काय मिळणार आहे? उंची मिळणार आहे. मग या ठिकाणी 7 आणि 5 1202 हातचा आलेला 1 1 आणि 1 2 आणि एकाशी 1 आणि 1 2 म्हणजे 222 सेंटीमीटर आलेला बघा. 222 सेंटीमीटर आलेला आहे. मग 222 सेंटीमीटर हा पर्याय इथे दिलेला आहे का? नाही. तर बघा 222 मीटर दिलेला आहे म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. मग आता आपल्याला एक काम करता येईल. आपल्याला माहित आहे की 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा 200 सेंटीमीटर आहे. मग 200 सेंटीमीटर म्हणजेच 2 मीटर आणि पुढचं 22 काय होईल? सेंटीमीटर. अशा प्रकारे याचं 22 सेंटीमीटर येईल. परंतु यात 22 सेंटीमीटर जर लिहिलं म्हणजे 2.22 मीटर अशा प्रकारे आपण हे लिहिणार आहोत, बरोबर. मग 2.22 मीटर कुठं आहे? तर बघा 2.22 मीटर हे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. ठीक आहे. याच्यानंतर याचा पुढचा प्रश्न, एक रिक्षा एका तासात 20 किलोमीटर अंतर कापते तर पाऊण तासात ती किती अंतर कापेल? आता बघा एकदम सोपं उदाहरण आहे. एक तास म्हणजे किती मिनिटं सांगा? 60 मिनिटं, बरोबर. मग आता एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये ते किती? 20 किलोमीटर अंतर जातं बघा. मग या ठिकाणी पाऊण तासात म्हणलं, मग पाऊण तास म्हणल्यानंतर किती मिनिटं होतात? तर ते होतात 45 मिनिटं. मग 45 मिनिटांमध्ये किती? बरोबर. मग आता काय करायचं? यांचा तिरकस गुणाकार करायचा. मग तिरकस गुणाकार कसा? 60 गुणिले इथं काय आहे माहित नाही, आपल्याला किलोमीटर इथलं काढायचंय. मग हे x मानलं, ठीक आहे, x मानलं बरोबर 45 गुणिले 20. आता इकडलं जे 60 आहे हे 45 गुणिले 20 त्याला छेदामध्ये हे 60 जाईल. 20 एक 20, 20 त्रिक 60, 3 एक 3, 3 एक 3, 3 पाची 15. मग x बरोबर 15 किलोमीटर येईल. 15 किलोमीटर. आता हा 15 किलोमीटर हा पर्याय आपल्याला दिसतोय का? इथं दिसत नाही. हा पर्याय इथं दिसत नाही. मग काय करायचं? या किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करून घ्यायचं. मग आपल्याला माहित आहे की 1 किलोमीटर बरोबर किती? 1000 मीटर असतं, बरोबर. मग 15 किलोमीटर गुणिले 1000 जर केलं तर 15,000 मीटर हा पर्याय या ठिकाणी कुठं आहे ते पाहायचं आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. मग 15,000 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 15,000 मीटर या ठिकाणी आहे. किती सोपं आहे. ठीक आहे. आता हेच गणित अजून कसं सोडवायचं बघा. 20 किलोमीटर एका तासात जातं, मग पाऊण तास म्हणल्यानंतर 3/4 म्हणजे पाऊण तास, बरोबर. मग आता 4 एक 4, 4 पंचे 20 आणि 5 त्रिक 15, हे 15 किलोमीटर आलं. मग 15 किलोमीटर आलं की परत याचं मीटर मध्ये रूपांतर करून घ्यायचं. अगदी सोपं आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं उदाहरण सोडवा. एका गावात एसटी साठी 3 किलोमीटर 875 मीटर लांबीचा पक्का रस्ता बांधायचा होता. त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे. तर किती लांबीचा रस्ता बांधून झालेला आहे? किती किलोमीटर रस्ता बांधायचा होता? तर 3 किलोमीटर आणि 875 मीटर, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हणतो की 1 किलोमीटर 750 मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे आणि रस्ता बांधा किती रस्ता राहिलेला आहे? 1 किलोमीटर आणि 750 किलोमीटर हा रस्ता बांधायचा राहिलेला आहे, बरोबर. मग एकूण रस्त्यामधून जर बांधायचा राहिलेला रस्ता वजा केला तर आपल्याला एकूण बांधलेला रस्ता मिळणार आहे, बरोबर. मग याची वजाबाकी करायचं. 5 मधून 0 गेले खाली राहिले 5, 7 मधून 5 गेले खाली उरले 2, 8 मधून 7 गेला खाली उरला 1, 3 मधून 1 गेला खाली उरले 2, म्हणजेच 2 किलोमीटर आणि 125 मीटर एवढा रस्ता काय झालेला आहे?
बांधून झालेला आहे. आणि हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला बघा, 2 किलोमीटर 750 हा नाही, 2 किलोमीटर 125 पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. बरोबर आहे. आता याच्या पुढचा प्रश्न आपण सोडू. 2.25 मीटर म्हणजेच किती, तर 2 मीटर आणि 25 सेंटीमीटर. बरोबर, म्हणजे 2.25 मीटर झालं. मग एका शर्टासाठी 2.25 मीटर लागतं. तर या ठिकाणी काय विचारलं, 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल. मग काय करायचं, डायरेक्ट याला 5 न गुणिले करायचं. ठीक आहे. मग 5 5 25 ला 5 आले, हातचे आले 2, 5 2 10 आणि 2 12 2 हातचा आला 1, 5 2 10 आणि 1 11. या ठिकाणी दशांश चिन्ह म्हणजे 11 मीटर आणि 25 सेंटीमीटर. म्हणजेच यालाच आपण 11.25 मीटर, 11.25 मीटर असं म्हणतो. मग 11.25 मीटर हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचं उदाहरण, 20 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1.5 मीटर म्हणजे 1.5 कापड 52 रुपये प्रति मीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल. म्हणजे 1.5 मीटर कापड 52 रुपये प्रति दरानं काय केलेलं आहे, खरेदी केलेला आहे. बरोबर. आणि हे कापड किती विद्यार्थ्याला घ्यायचं, 25 विद्यार्थ्याला. म्हणजेच 25 गुणिले 1.5 करावं लागेल. म्हणजे आपल्याला टोटल 25 जणांना जेवढं कापड लागणार आहे तो कापड सगळं आपल्याला निघेल. बरोबर. मग 15 5 75 ला 5 हातचे आलेले आहे 7, 15 2 30 आणि 7 37. दशांश चिन्ह एका अंक सोडून दशांश चिन्ह येतं म्हणून या ठिकाणी एक अंक सोडून दशांश चिन्ह दिलं. म्हणजे 37.5 मीटर कापड आलेलं आहे. बरोबर. आता 37.5 कापड 37.5 मीटर कापडासाठी किती खर्च लागेल असा हा प्रश्न आहे. बरोबर. मग काय करावं लागेल, या 37.5 ला या 52 रुपयाने गुणावं लागेल. बरोबर. गुणिले 52 करावं लागेल. मग बघा, पहिल्यांदा 2 न गुणून घेऊयात. 5 2 10 ला 0 हातचा आला 1, 7 7 2 14, 14 आणि 1 15 5 हातचा आला 1, 3 2 6 1 6 आणि 1 7 म्हणजे 7.5. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी 0 दिला, 5 न 5 5 5 25 ला 5 हातचे आलेले आहेत 2, 7 5 35 35 आणि 2 37 37 ला 7 हातचे आले 3 आणि 5 3 15 आणि 3 18. आता यांची करून घ्यायची बेरीज. 0 शी 0, 5 आणि 5 10 ला 0 हातचा आलेला आहे 1, 7 आणि 7 14 आणि 1 15 5 हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि ही 1 अशी 1. पण तू या ठिकाणी दशांश चिन्ह कुठं आहे, इथं आहे. म्हणजे एक अंक सोडून दशांश चिन्ह दिल्यानंतर हे किती आलेलं उत्तर, तर 1950 रुपये हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आलेलं आहे. आणि 1950 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे.